मोदक म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पा आठवतो, कारण गणपती बाप्पा आपल्या घरी आले की उकडीच्या मोदकाचा बेत अगदी नक्की ठरलेला असतो। गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक। मोदक कसा असावा? जिभेवर ठेवताच विरघळणारा, अतिशय सुंदर, सुबक, एकदम मऊ लुसलुशीत, भरपूर सारण असलेले उकडीचे गव्हाचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया। आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये मोठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये घालू थोडेसे मीठ, त्यानंतर यामध्ये घालायचे थोडेसे तूप। आपण तूप किंवा तेलही घालू शकता यामध्ये। हे मिश्रण सर्व एकत्र करून यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण घटसर असे हे पीठ मळून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपले घटसर असे पीठ मळून झालेले आहे। याला वरून थोडेसे तूप लावू। वरती थोडेसे तूप लावून परत एकदा याला चांगले असे मळून घेऊ। या पद्धतीने घटसर असे मळून झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटांसाठी असे झाकून बाजूला ठेवू। कणिक आपली मळून झालेली आहे। आता आपण सारण बनवून घेऊ। त्यासाठी गॅसवरती पातेले ठेवलेले आहे। त्यामध्ये घालू 2 चमचे तूप। तूप चांगले वितळल्यानंतर यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट। त्यामध्ये काजू, बदाम, खारीक हे बारीक करून घेतलेले आहे। ते आपण थोडा वेळ तुपामध्ये परतून घेऊ। ड्रायफ्रूट थोडे परतल्यानंतर यामध्ये घालायचा आहे खोबऱ्याचा खीस। या ठिकाणी मोठी 1 वाटी मी बारीक खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। ओल्या नारळाचा खीस आहे। तो तुपामध्ये थोडा वेळ परतून घेऊ। खोबरे तुपामध्ये थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बारीक केलेला गूळ। छोटी वाटी मी या ठिकाणी गूळ घेतलेला आहे, तो आपण खोबऱ्यामध्ये घालू। सर्व मिश्रण आपण परतून घेऊ। गुळाला असे पाणी सुटते ते आपण थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे। गुळाचे पाणी पूर्णपणे आटलेले आहे। आपले सारण तयार आहे। आता यामध्ये घालू वेलची पावडर। सारण आपले चांगले शिजलेले आहे। गुळाचे पूर्णपणे पाणी आटल्यानंतर यामध्ये आपण घालू अर्धा चमचा वेलची व जायफळाची पूड। हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊन आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊ। सारण आपले तयार आहे। आता आपण मोदक बनवू। 1 वाटी गव्हाच्या पिठापासून असे 21 गोळे माझे तयार झालेले आहेत। याच्या आता पाती लाटून आपण यामध्ये छान असे सारण भरून मोदक बनवून घेऊ। उकडीच्या चाळणीला सर्व बाजूंनी तेल किंवा तूप आपण लावून घेऊ। त्यामुळे चाळणीला आपले मोदक चिकटणार नाहीत। सर्व मोदक बनवून तयार आहेत। आता आपण ते उकडून घेऊ। त्यावरती थोडेसे तेल लावू आपण। तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही आपण लावू शकता। वरून तेल लावल्यामुळे मोदक आपले चिकट होत नाहीत व एकदम सॉफ्ट असे होतात। पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्यावरती उकडीची चाळण ठेवून मोदक आपण 20 मिनिटांसाठी उकडून घ्यायचे आहेत। 20 मिनिटांनंतर आपण झाकण काढून मोदक उकडल्यात का पाहू।
छान असे आपले मोदक उकडून तयार आहेत. आपण आता ते गार करण्यासाठी बाजूला काढून घेऊ.